उपस्थित असणाऱ्या सर्व त्याबद्दल मी त्यांचे करतो आणि आभार मानतो. आज ही जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद दिनांक 16 नोव्हेंबरला बैठक झाली. सर्व रिपब्लिकन पक्ष आणि संघटना यांचे सर्व प्रतिनिधी त्या दिवशी आले होते आणि त्या प्रतिनिधींची बैठक तेव्हा झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 16 तारखेला आपण पत्रकार परिषद आणि आपली जी भूमिका आहे ती भूमिका निश्चित करायची. त्याप्रमाणे आज 16 तारखेच्या ठरावाप्रमाणे आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे संयुक्त रिपब्लिकन आघाडीमध्ये असणारे जे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष संघटना यांची भूमिका या इलेक्शन मध्ये काय आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्वांची जी भूमिका आहे त्या ठिकाणी आम्ही निश्चित करतो. डॉक्टर की न्यू 1957 मध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितली होती आणि त्याप्रमाणे त्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते होते तेव्हाचे त्या नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली. नागपूर या ठिकाणी 8 लाख लोक जमले होते आणि 8 लाख लोकांनी त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 8 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना त्या ठिकाणी झालेली होती. आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो वेग होता तो अतिशय मोठा वेग होता. त्या वेळेला 57 नंतर 10 खासदार निवडून आले. 10 खासदार लोकसभेमध्ये गेले होते, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेले आणि त्यानंतर जवळपास 52 आमदार वेगवेगळ्या विधानसभेमध्ये गेले. अशी ही सुरुवात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तेव्हाच्या रिपब्लिकन नेत्यांनी केली होती. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की या फुटीमुळे रिपब्लिकनच्या फुटीमुळे सर्व जे वैभव आहे ते वैभव रसातळाला गेलेलं आहे आणि त्यामुळे आजची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. या परिस्थितीमध्ये आज एकही खासदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मला दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आम्ही वरच्यापासून जे राजकारण झालं त्याच्यामध्ये आमदार खासदार नाही केले, परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका हे जे सध्याचं आता जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार केले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही असा विचार केला अमरावती जिल्ह्यातून जे नेते मंडळी आहे रिपब्लिकनची त्या नेते मंडळींनी असा विचार केला की आपण सर्वांनी मिळून एकत्र बसावं. वरचे जे असतील ते वरचे नाही बसले तरी चालतील, परंतु या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र बसून रिपब्लिकन पार्टी जे आहे रिपब्लिकनचे उमेदवार आपण उभे करावे आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. एकमेकाच्या विरोधात उभं राहायचं टाळावं आणि त्याकरता आपण उभं राहून रिपब्लिकनचे उमेदवार निवडून आणणार आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी रिपब्लिकन नेते मंडळी त्यांनी घेतलेली आहे.